जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एका मार्गावर सध्या एक अत्यंत गंभीर आणि जोखमीची परिस्थिती निर्माण झाली आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जरा विचार करा, जागतिक ऊर्जेसाठी जी एक मुख्य नस आहे तीच अचानक नो गो झोन बनली तर? मग जहाजांना एका अत्यंत धोकादायक आणि नाईलाजाने निवडलेल्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, नाही का? आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी सध्या हेच कटू वास्तव आहे. चला तर मग सुरुवातीला हे पाहूया की इराण आणि ओमानच्या मधला हा पाण्याचा अरुंद पट्टा इतका महत्त्वाचा का आहे. साधारणपणे जहाजे याच्या मधेतून जातात, जो आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी वाहतूक एकदम मुक्त आणि सोपी असते. पण आता इराणने सगळं चित्रच पालटलंय. जो कोणी जुना मार्ग वापरायचं धाडस करेल त्या जहाजांना ते आपल्या नौदल तळांच्या अगदी जवळून जायला भाग पाडत आहेत. म्हणजे एक प्रकारे त्यांनी संपूर्ण वाहतूकच वेठीस धरलीय. याच कारणामुळे शिपिंग कंपन्यांना एक हुशार पण तितकाच धोकादायक असा दुसरा मार्ग शोधणं भाग पडलं आहे. तर आता जहाजे मोकळ्या समुद्राऐवजी संयुक्त अरब अमिराती आणि ओमानच्या किनाऱ्यालगत प्रवास करत आहेत. आता ओमानचा मार्ग का निवडला जातोय? कारण ओमानने नेहमीच प्रादेशिक संघर्षांमध्ये तटस्थतेची भूमिका घेतली आहे आणि याच भूमिकेमुळे जहाजे त्यांच्या सागरी हद्दीचा वापर करत आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा नवीन मार्ग अजिबात सुरक्षित किंवा सोपा नाहीये. उलटं तो धोक्यांनी भरलेला एक सापळाच आहे. इराणच्या तावडीत सापडू नये म्हणून ही जहाजे काही विलक्षण पावलं उचलत आहेत. यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपलं ट्रॅकिंग सिस्टमच बंद करून टाकतात. जहाजांनी आपलं AIS ट्रॅकर बंद करणं म्हणजे अंधारात जाणं. यावरूनच या मार्गावर किती मोठा धोका आहे याचा अंदाज येतो. विचार करा, या उथळ पाण्यातून मोठमोठी जहाजं नेणं किती अवघड असेल. शिवाय कायदेशीर आणि भूराजकीय धोके तर प्रचंड आहेतच. एकीकडे बहुतेक देश या धोकादायक मार्गावरून कसेबसे जात असताना एका देशाला मात्र यातून सूट मिळालेली दिसते. 8 ही संख्या आहे त्या भारतीय जहाजांची ज्यांना हे संकट सुरू झाल्यापासून इराणने मूळ बंद केलेल्या शिपिंग मार्गातून जाण्याची परवानगी दिली आहे. जिथे बाकीची जहाजे अंधारात लपतछपत प्रवास करत आहेत, तिथे जगवसंत आणि MT शिवालिक सारखे भारतीय जहाजे इराणच्या परवानगीने आरामात सुरक्षितपणे जुन्या मार्गावरून जात आहेत. मग प्रश्न हा आहे की जेव्हा इतरांना हल्ल्याची भीती वाटतेय तेव्हा भारतालाच ही अशी विशेष वागणूक का मिळत आहे? याचं उत्तर मिळतं भारताच्या भूराजकीय भूमिकेत. भारत काय करतो तर सामरिक तटस्थतेचं धोरण अवलंबतो. म्हणजे अमेरिका किंवा इतर कोणत्याही मोठ्या गटाशी थेट न जोडता सगळ्यांची मैत्रीपूर्ण संबंध टिकून ठेवतो. आणि याच राजनैतिक संबंधांमुळे भारताला या संघर्षमय परिस्थितीत एक मोठा व्यावसायिक फायदा मिळाला आहे. या संकटाचा जागतिक वाहतुकीवर किती गंभीर परिणाम झालाय हे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय. जिथे आधी दिवसाला 120 जहाजं जायची, तिथे आता फक्त 5-10 जहाजं जात आहेत. ही घट प्रचंड आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ही परिस्थिती एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करते. आजच्या या एकमेकांशी जोडलेल्या जगात सामरिक तटस्थता हीच एक मोठी शक्ती बनू शकते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.